चला तर आपण आता शिकलोय सब्जेक्ट आणि प्रेडिकेट नावाचा विषय बघितला आपण. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट तुम्हाला समजला पण असेल तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय आहे. बरं, मला सांगू शकाल का प्रेडिकेट काय विषय होता? ओके, मी तुम्हाला आतापर्यंत काय काय सांगितलं बघा. मी तुम्हाला आतापर्यंत शिकवला आहे सब्जेक्ट. हा सब्जेक्ट शिकवला. याच्यामध्ये दोन प्रकारचे सब्जेक्ट होते. एक साधा सब्जेक्ट आहे आणि दुसरा वाला कंपाऊंड सब्जेक्ट होता. करेक्ट आहे. त्यातला कंपाऊंड सब्जेक्ट पण तुम्हाला माहिती झाला. कंपाऊंड सब्जेक्ट. बघा, नंतर या सब्जेक्ट बद्दल तुम्हाला अजून काही सांगितलं नाही. या सब्जेक्टच्या अगोदर थोडी माहिती देते. तो शब्द असतो ना किंवा ते शब्द असतात ते असतात ॲट्रिब्यूट. काय असतात? ॲट्रिब्यूट. याला अजून काय म्हणतात? एनलार्जमेंट. करेक्ट, एनलार्जमेंट. सब्जेक्ट ॲट्रिब्यूट, सब्जेक्ट एनलार्जमेंट. म्हणजे असा शब्द जो आपल्या सब्जेक्टला अगोदर, आपल्याला सब्जेक्टच्या अगोदर येतो. अगोदर येतो आणि सब्जेक्टला तो काय करतो? माहिती देतो सब्जेक्ट बद्दल अजून जास्त. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं तुम्ही मला? अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास म्हणजे काय? तर याच्यामध्ये स्टोन हा सब्जेक्ट होता आणि अ रोलिंग हे ॲट्रिब्यूट आहे. यालाच आपण एनलार्जमेंट म्हणतो. म्हणजे सब्जेक्टच्या बद्दल आपल्याला अजून जास्त माहिती देते म्हणून हा सब्जेक्ट एनलार्जमेंट किंवा सब्जेक्ट ॲट्रिब्यूट असतो. नंतर सब्जेक्ट असतो आणि उर्वरित जे वाक्य आहे सब्जेक्टच्या नंतरचं ते असते प्रेडिकेट. करेक्ट आहे, प्रेडिकेट. बरं, प्रेडिकेट मध्ये पण दोन प्रकार आहेत. माहिती आहे तुम्हाला? कोणते कोणते आहेत? एक साधं प्रेडिकेट आहे की ज्याच्यामध्ये एकच वाक्य असणार आहे, वर्कच्या नंतर एकच आहे कॉम्प्लिमेंटचा, तो वाला. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये दोन असणार आहे, अँड न जोडणारे. ओके, तर हे जे असतात ना हे असतात कंपाऊंड प्रेडिकेट. करेक्ट आहे, कंपाऊंड प्रेडिकेट. आणि प्रेडिकेटला मराठीमध्ये काय म्हणतात? याच्यावर प्रश्न येतो पण मराठीमध्ये. उद्देश विस्तार असतो का? उद्देश विस्तार म्हणजे तो काय करतो माहितीये का? आपल्या वर्कला जास्त माहिती करून सांगतोय. ओके, चला. म्हणजे करता या वाक्यामध्ये काय क्रिया करून राहिला हे आपल्याला दिसतंय या प्रेडिकेटमध्ये. चला, आता मग माहिती झाला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. मला आता बघायचंय दुसऱ्या नंबरचं वाक्य. मी तीन वाक्य सांगितलं तुम्हाला. एक सब्जेक्ट प्रेडिकेट सांगितलं होता, एक सब्जेक्ट वर्ब प्रेडिकेट सांगितलं होता. काय सांगितलं? सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट सांगितलं होता. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट सांगितलं होता आणि तिसरं सांगितलं होता सब्जेक्ट वर्ब आणि कॉम्प्लिमेंट. करेक्ट आहे. आता आपल्याला दुसऱ्या वाक्यामधला वर्ब बघायचा. वर्ब. ओके, आता वर्ब हा विषय काय आहे पाहूयात, डीप मध्ये पाहूयात. एकदम महत्वाचा विषय आहे आणि वर्ब काय विषय असतो पाहूयात. ठीक आहे. हा वर्ब बघतोय मी आता. वर्ब बघा, वर्बचे बेसिकली दोन प्रकार माहिती आहे का? वर्बचे दोन प्रकार असतात माहिती आहे का? मला सांगा. मला मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब. बरं, मेन वर्बला काय म्हणतात मला माहिती आहे का? याला काय म्हणतात? मुख्य क्रियापद असते. बघा, वर्बचे दोन प्रकार असतात. एक असतो हेल्पिंग वर्ब, एक असतो मेन वर्ब. व्हेरी गुड. या मेन वर्बला याला म्हणतात प्रिन्सिपल वर्ब. यालाच म्हणतात काय म्हणतात? लेक्सिकल वर्ब. बघा, मेन वर्ब, प्रिन्सिपल वर्ब आणि लेक्सिकल वर्ब हा मुख्य क्रियापदाला म्हणतात. बरं, मला सांगू शकाल का तुम्ही जो हेल्पिंग वर्ब असतो, हेल्पिंग वर्ब त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? याला अजून म्हणतात सपोर्टिंग किंवा सपोर्टिव्ह. दोन आहे ना, एकच येते. सपोर्टिंग किंवा सपोर्टिव्ह वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब. काय म्हणतात? ऑक्झिलरी वर्ब. बघा, मी दोन प्रकारचे वर्ब सांगितलं तुम्हाला. एक आहे हेल्पिंग वर्ब. या हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब आहे. त्या हेल्पिंग वर्बलाच आपण सपोर्टिंग वर्ब किंवा सपोर्टिव्ह वर्ब असं म्हणतो. त्यालाच अजून ऑक्झिलरी वर्ब असं पण म्हणतो. क्लिअर आहे? आणि जो मेन वर्ब असतो ना तो मेन वर्ब म्हणजे प्रिन्सिपल वर्ब
त्यालाच आपण लेक्सिकल वर्ब म्हणतात. बघा आपल्याला एक्झाम मध्ये मेन वर्ब नाही विचारणार, आपल्याला सांगितलं जाईल लेक्सिकल वर्ब. आयडेंटिफाय द लेक्सिकल वर्ब इन द सेंटेन्स. मग तुम्हाला लेक्सिकल वर्ब हा विषय काय माहित असला पाहिजे. लक्षात आलंय? बघा लेक्सिकल वर्ब म्हणजे मेन वर्ब म्हणजेच प्रिन्सिपल वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे सपोर्टिव्ह वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब. समजतंय का? काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? क्लिअर आहे? बघा जिथं जिथं महत्वाचं आहे तिथं शॉर्ट नोट्स पटापट लिहित जायचंय. आपल्याला लिहायला एवढा वेळ नसणार आहे, त्याच्यामुळे जे जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करायच्यात आणि लिहित जायचे पुढे. ठीक आहे? एकदम पॉईंट वाईज आपण पॉईंट वाईज पाहत आहे. आपण एक मुद्दा जो तुम्हाला एकदम क्लिअर करून देईल. याच्यामध्ये लोकांना सगळ्यात जास्त अडचणी त्या अडचणीत तुम्हाला येणार नाहीत. ठीक आहे? आता बघा मला वर्बचे दोन प्रकार तर माहित झाले. आता दोन प्रकारामध्ये विषय असा आहे की याच्यामध्ये जे मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब आहे त्या हेल्पिंग वर्ब मध्ये आणि मेन वर्ब याचे पण सब टाईप होतात. याचे पण प्रकार आहेत. बरं कोणी सांगू शकेल का मला याचे दोन प्रकार असतात? माहिती आहे कोणाला? हे जे आहे ना ऑक्झिलरी वर्ब म्हणतो आपण याला. ऑक्झिलरी वर्ब आहे, सपोर्टिव्ह वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे. हा हेल्पिंग आणि सपोर्टिव्ह का नाव पडलं असेल? कारण तो काय करतो? तो मदत करतो, तो सपोर्ट करतो, तो हेल्प करतो. क्रियापद हे मुख्य क्रियापदाला हेल्प करते म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिव्ह वर्ब म्हणतात. क्लिअर आहे? ओके. तर आता ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणजे सपोर्टिव्ह वर्ब याचे प्रकार आहेत. याचे प्रकार दोन असे आहेत. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी असे दोन प्रकार आहेत. कशाचे? ऑक्झिलरी वर्बचे. ठीक आहे? तर ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणजे सपोर्टिव्ह वर्ब असते. ओके चला आता याच्या पुढचा विषय आहे की सर मेन वर्ब असतात ना, या मेन वर्बचे पण दोन प्रकार असतात. कोणाला माहिती आहे का? याचे पण दोन प्रकार असतात. हा जो मेन वर्ब असतो ना याचे पण दोन प्रकार असतात. कोणाला माहित आहे? एनीबडी प्लीज सांगेल का? एक असतो रेग्युलर वर्ब, यालाच म्हणतात वीक वर्ब. हे महत्वाचं विचारतात हा, वीक वर्ब. आणि दुसरा जो असतो ना तो असतो इररेग्युलर वर्ब, यालाच म्हणतात स्ट्रॉंग वर्ब. अजिबात काळजी करू नका, प्रत्येक गोष्ट एक एक पाहूयात आपण, एकदम डीप मध्ये पाहूयात. ओके चला. तर सर मला आता हेल्पिंग वर्ब म्हणजे ऑक्झिलरी वर्ब याचे पण प्रकार माहित झाले आणि मेन वर्ब म्हणजे लेक्सिकल वर्ब याचे पण प्रकार माहित झाले. तर सगळ्यात पहिले ना आपण बघूयात आपण हेल्पिंग वर्ब काय विषय आहे म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब काय असते. ठीक आहे? नोट डाऊन करा. झालं तर मला सांगा, 2 मिनिटांमध्ये पुढचा टॉपिक पटापट चालू करूया. ठीक आहे? होत असलं सर. तरी पण तर ब्लिंक करतोय. तरी नव्हतं का? सेल सेवन नॉर्मल चालू आहे.